ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय बडे मुद्दे। पठाण गँगचा म्होरक्या डॉन करीम लाला आणि हाजी मस्तान बाळासाहेबांना दचकून होते। करीम लाला तर बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर यायचा असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। मुंबईत झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी त्यांनी मुंबईतल्या पूर्वीच्या परिस्थितीवर भाष्य केलं। तर दुसरीकडे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय। विशेष म्हणजे पक्ष फोडाफोडीवर भाष्य करताना त्यांनी काँग्रेसलाही डिवचलंय। नावं घेतली, हाजी मस्तान असेल, करीम लाला असेल, हे यांना भेटायला लोक जात होती। पण मला आठवतंय करीम लाला भेटायला शिवसेना प्रमुखांना मातोश्रीमध्ये आला होता। कशासाठी कल्पना नाही, कारण आम्ही तेव्हा शाळेतली पोरं होतो। हाजी मस्तान सुद्धा शिवसेना प्रमुखांना वचकून असायचा, कारण तेव्हा हे असं मोकाट रन होतं। पोलीस एन्काउंटर करतात, पण तो एन्काउंटर खरा की खोटा, कारण ऑर्डर देणारे कोण असतात ते कधीच सापडत नाही। जसं अक्षय शिंदेच्या बाबतीत झालं। अक्षय शिंदे गेला, त्याला गोळ्या घातल्या, ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांना बडतर्फ झालं, त्यांच्यावरती केसेस झाले, ते पोलीस आता बेकार झाले। पण ज्यांनी ऑर्डर दिल्या ते मस्त मजेत आहे, त्यांचं काय जाते। सुरुवातीला सुद्धा जरी मग तेव्हा काँग्रेसचा जमाना होता, पोलिसांकडनं शिवसैनिकांना धमक्या यायच्या, तू हे बंद कर, काँग्रेसमध्ये नाही तर टाळा लावतो। आणि आता सुद्धा तेच चाललंय। आता सुद्धा पोलिसांचा वापर हा आपल्या टोळीतल्या लोकांसारखा केला जातोय आणि पक्ष फोडले जात आहे, नाही तर जुन्या केसेस उकरून काढल्या जात आहेत। तर हे होते आज दिवसभरातले महत्त्वाचे मुद्दे।